काल भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी काल भोर शहरामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विशेष करून माझ्याबद्दलच जास्त गरळ ओकण्याचा प्रयत्न त्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. खरं तर आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण एवढंच होतं, काही गोष्टींची स्पष्टता या ठिकाणी जनतेसमोर यावी. ज्या काही चुकीच्या गोष्टी मांडून त्याचा वेगळा अपप्रचार काही लोक या ठिकाणी करतायत, त्याची सत्यता आपल्या समोर यावी, खऱ्या अर्थाने यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेसाठी सर्व उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही मंडल अध्यक्ष, भोर शहर मंडलचे अध्यक्षा, जिल्ह्याचे उपाध्यक्ष, कारखान्याचे व्हाईस चेअरमन, जिल्हा परिषदचे माजी सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, माजी सदस्य, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन आणि सर्व संचालक संचालिका, त्याचप्रमाणे राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक संचालिका, उपस्थित असणारे भोर शहरातील सर्व माजी नगरसेवक, उपस्थित संघटनेत काम करणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर आजची पत्रकार परिषद मला घ्यायची नव्हती, कारण मी आजपर्यंत विविध विकास कामांच्या मुद्द्यांवरतीच पत्रकार परिषदांचं आयोजन आजपर्यंत केलेलं आहे. आजची पत्रकार परिषद घेत असताना काल एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये बेछूट आणि धादांत खोटे आरोप सध्याचे विद्यमान असणारे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी केले. त्यांनी तर काल एवढा मोठा त्या ठिकाणी गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न केला की लोकप्रतिनिधी म्हणून ह्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकारच नाही. खरं तर या बाबतीमध्ये मला बोलायचं वाटतं, कारण की संविधानानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ज्या संविधानाप्रमाणे जो मला अधिकार प्राप्त आहे, त्या अधिकाराप्रमाणे व्यक्ती स्वातंत्र्य असतं किंवा व्यक्ती स्वातंत्र्याव्यतिरिक्त सुद्धा लोकशाहीमध्ये चुकीच्या पद्धतीनं काम जर कुठं होत असेल तर त्याला वाचा पडण्याचा प्रयत्न असेल किंवा लोकशाहीमध्ये जे चांगलं काम असेल त्या चांगल्या कामाची प्रशंसा करण्याचा प्रसंग असेल, अशा विविध कामांच्या संदर्भामध्ये मला माझं मत मांडण्याचा हा नैसर्गिक आणि कायद्याने दिलेला अधिकार त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मला वाटतं लोकप्रतिनिधीची व्याख्या जे आता स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवत आहेत त्यांना मला वाटतं ही लोकप्रतिनिधीची व्याख्या समजली का नाही हा खरा प्रश्न आता या निमित्तानं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही काही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नाही किंवा तुम्ही काय आमदार नाही किंवा तुम्ही विधान परिषद सदस्य नाही किंवा राज्यसभेचे सदस्य नाही किंवा वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टींच्या बद्दल सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केली. खरं तर ज्या पद्धतीनं झालेली निवडणूक आहे, ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दनाने जो कौल दिला तो मी मान्य केला आणि मी नव्यानं कामाला सुरुवात केलेली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या जनता जनार्दनाने मला जरी जो निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा ज्या जनतेने माझ्या पाठीमागे उभं राहून मला आशीर्वाद देणं, मताच्या रूपाने आशीर्वाद देण्याचं काम केले, त्या जनतेला किंवा जनतेचे प्रश्न हे सोडवण्यासाठी मी आजही आणि पुढेही भविष्यात कटिबद्ध असणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या प्रश्नाकरता निश्चितच मला माझी भूमिका पुढं त्या ठिकाणी चालू ठेवावी लागणार आहे, ती माझी मी ठेवलेली आहे. परंतु आता जर ह्यांना असं वाटत असेल की आम्ही आता निवडून आलोय आणि आता तुम्ही पडलेला आहात, त्यांनी एक वाक्य वापरलं पडलेला आहात. खरं तर मला आता त्यांना सांगायचंय तुमचा जो काय हा विजय आहे थोडासा राजकीय अपघातातूनच त्या ठिकाणी झाला असं म्हटलं तर वापर ठरणार नाही. काही लोक म्हटले की हे सत्तेत पण राहू शकत नाहीत, सत्तेशिवाय यांना राहता येत नाही, सत्तेतच राहावं लागतं असं सुद्धा काही मंडळींनी त्यांना काल भाषणामध्ये त्यांच्या मुलाखतीत सांगितलंय. खरं तर आता सत्तेत कोण आहे कोण नाही, मला वाटतं जे काही बोलतायत खरं तर सत्तेशिवाय कोण राहू शकत नाही याचं जर उत्तर द्यायचं म्हटलं तर त्यांनी मला वाटतं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं, म्हणजे त्याचं उत्तर मला वाटतं त्यांना अधिकच कळेल. मी त्याच्याबद्दल अधिक बोलायची काही इथं आवश्यकता नाही. आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकार काम करते. राज्याचे विकास पुरुष सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. दोन्ही पक्षांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे दोघांचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये तिन्ही पक्षाचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. सरकार म्हणून एकत्रित निर्णय घेत आहेत. आज हा सरकारचा निर्णय म्हणून त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेतला जातो. यामध्ये मात्र यांची आजपर्यंतची भूमिका फक्त आम्ही केलं ही सांगण्याची भूमिका आहे. मी परवा 2 दिवसापूर्वी या मतदारसंघामध्ये रस्त्यांची विकास कामं ही मंजूर झाल्याबद्दलची पत्रकार परिषद घेतली होती आणि ती पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच होतं की आपल्या राष्ट्राचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या संकल्पनेमधून एक राष्ट्रीय स्तरावरची सायकल मॅरेथॉन स्पर्धा ही पुण्यामध्ये घेण्याचं त्यांनी त्या ठिकाणी योजलं. हे कोणी योजलंय तर ते आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी योजले आणि त्यांची संकल्पना होती की ही स्पर्धा पुण्यामध्ये व्हावी. आता काल काय त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं, म्हणले मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि हा सायकलचा ट्रॅक म्हणले असा भोर वेल्ल्यातून आणि वेगवेगळ्या तालुक्यातून म्हणले मी नेण्यासाठी सांगितलं. मला सांगा, ही संकल्पना मुळामध्ये नरेंद्रभाई मोदी साहेबांची आहे. त्यांनी आज जवळपास देशभरामधल्या अनेक देशातल्या 50 राष्ट्रांमधले सायकलचे स्पर्धक आज या आपल्या भारत देशामध्ये आणि विशेष करून आपल्या मतदारसंघात पुणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. ही संकल्पना दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी ही संकल्पना इथं आणली आणि आज त्यांनी राज्य सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या वतीनं माननीय फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून या सायकलच्या ट्रॅकचा जो काही मार्ग आहे तो ठरवण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या आणि त्यानुसार आज ह्याचं टेंडर झालेलं आहे. ही गोष्ट मी फक्त सांगितली. ह्याच्यामध्ये एवढं काही मिरची झोंबण्याचं कारण होतं मला काही त्या ठिकाणी समजलं नाही. मी काही कोणी केलंय किंवा कोणी केलं नाही किंवा कोणामुळे होतंय किंवा कोणामुळे होत नाही याच्याबद्दलचे कोणाबद्दलही काय आरोप केले नव्हते. परंतु अचानकपणे काय कशाची तमाना बाळगता कशा पद्धतीची लोक काही म्हणजे लोकप्रतिनिधी बोलतात त्याचं उत्तम उदाहरण मला काल जाणवलं. अत्यंत पातळीहीन कालची प्रेस त्यांनी घेतली. व्यक्तिगत माझ्याबद्दल सुद्धा वेडेवाकडे उद्गार काढले. त्यांनी सांगितलं, म्हणले हे फक्त विकास कामाचं श्रेय घेतात. आता विकास कामाचं श्रेय जो करेल तो 100% घेईल. गेल्या आताच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज राज्य सरकारकडून जो काही निधी या ठिकाणी उपलब्ध होतोय त्याचं प्रमाण मागच्या पंचवार्षिक मधल्या विकास कामाच्या निधीच्या प्रमाणामध्ये या वर्षामध्ये कमी आहे. याचं कारण एकच आहे की महाराष्ट्र राज्य सरकारनं लाडके बहीण योजना ही त्या ठिकाणी योजना अंमलात आणली आणि त्या योजनेमुळे आज करोडो रुपयाचा निधी हा योजनेसाठी खर्च होताना दिसतोय आणि शासन स्तरावरती जे अर्थसंकल्प मध्यंतरी सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये बऱ्यापैकी कामांना तरतूद होणं गरजेचं होतं, पण काही प्रमाणामध्ये झाले आणि काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होताना दिसलेलं नाही. आता जिल्हा नियोजन समितीमधून काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे, राज्य सरकारकडून काही होतोय. परंतु मला विशेष करून सांगायचंय की गेल्या 15 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मला भोर मतदारसंघातील म्हणजे भोर, वेल्हा, मुळशी किंवा राजगड नव्यानं नामकरण झालेला राजगड तालुका आहे त्या तालुक्यातील आम जनतेनं मोठ्या विश्वासार्हतेनं केलेल्या कामाच्या जोरावरती पुन्हा पुन्हा 3 वेळा संधी देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी जर आता जे असे म्हणत असतील यांनी 15 वर्षात काहीच केलं नाही तर 15 वर्षामध्ये जनतेने पुन्हा पुन्हा निवडून देण्याचं काम का केलं हा सुद्धा प्रश्न आहे. जनतेच्या मनामध्ये कामाच्या रूपानं हा योग्य माणूस होता म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी केलं. शेवटी आता सत्ता असते किंवा सत्तेमध्ये राजकारणामध्ये समीकरण बदल घडत असतात आणि त्या बदलाचा भाग म्हणून आताच्या वेळेला माझा पराभव झालाय. जनमानसातून मतदानाच्या रूपाने झालाय तो मी स्वीकारलेला आहे. आता एका महाभागाने काल सांगितलं, एक डाव्या बाजूला बसलेले होते एक उजव्या बाजूला बसलेले होते. त्यांनी काल सांगितलं, म्हणले असं डाव्या बाजूचे कानात बोलत होते, डाव्या बाजूचे परत काहीतरी हातात पेनाने लिहून त्यांना मुद्दे देत होते. मला वाटतं लोकप्रतिनिधींनी निदान योजनेचा अभ्यास करून तरी बोललं पाहिजे. शासकीय योजना कुठल्या आहेत, काय कामं केली, काय कामं करायचे, तुमचा दृष्टिकोन काय किंवा तुमचं उद्दिष्ट ध्येय भविष्यकाळातलं काय याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. चिठ्ठ्या पुरवणाऱ्यांनी लिहून द्यायचं आणि ह्यांनी बोलायचं. मला वाटतं अशी पद्धत तरी भोर तालुक्यातल्या मतदारसंघात आजपर्यंत कधी आम्ही पाहिलेली नाही.
लोकप्रतिनिधी त्यांचं मत मांडावं त्याबद्दल दुमत नाही, पण दुसऱ्याने सांगितल्यानंतर हे जर बोलणार असतील तर मात्र ह्याच्यासारखं दुसरं शोकांतिका किंवा दुर्दैव या ठिकाणी म्हणता येणार नाही. खरं तर काल त्यांनी सांगितलं मला की तुम्ही लोकप्रतिनिधी नाही हे तुम्ही मान्य करा. हे कसं काय मान्य होईल? ज्या मतदारांनी मला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मतरूपी आशीर्वाद दिलाय त्यांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी आशीर्वाद दिलेला होता, आणि म्हणून लोकप्रतिनिधी नाही हे मला वाटतं हास्यास्पद थोडस बोलण्याचा भाग त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट, शासनाची भूमिका मांडण्याचा म्हटले तुम्हाला अधिकार नाही. आम्ही कुठं शासनाची भूमिका मांडली? आम्ही काय शासनाच्या वतीने कुठलं परिपत्रक काढले का? आम्ही जे राज्य सरकारने जे काही निधीची उपलब्धता या मतदारसंघासाठी केली त्या उपलब्धतेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत व्हावी अशा उद्देशानं पत्रकार परिषद घेतली. जर संग्राम थोपटेला अधिकार नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूची लोक पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या रस्त्याची झालेल्या कामाच्या मंजुरीची पत्रकार परिषद घेऊन का माहिती देतात? हा प्रश्न मला वाटतं त्यांनी शेजारी बसणाऱ्यांना पहिला विचारला पाहिजे. मला अधिकार नाही म्हणता हा मुद्दा नंतरच आहे, पण तू शेजारीची बसणारी माणसं सुद्धा तुमच्या व्यतिरिक्त पत्रकार परिषदा घेऊन तुम्ही केले किंवा नाही केले याचं श्रेय त्यांना मिळेल अशासाठीचा प्रयत्न हे सुद्धा करताना दिसत आहे. या रस्त्याच्या बद्दलची मध्यंतरी मी एक डिजिटल न्यूजला इलेक्ट्रॉनिक मीडियाला मी एक बातमी पाहिली. त्याच्यामध्ये हा कासुर्डी हातवे तांबाड मार्गे दिडघर मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे एकाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, एकानं भोरमध्ये पत्रकार परिषद घेतली, तिने तिन्ही तालुक्याची माहिती देऊन टाकली. मग हा तुम्हाला कुठला कोणी अधिकार दिला? आमदारांनी काय यांना इथं अधिकार दिलेत का की इथली माहिती तुम्ही द्यायची म्हणून? मग हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्यांच्या पुढे आहे ना. तुम्ही आम्हाला सांगताय तुम्हाला बोलायचा अधिकार नाही, ते तर कधी मान्य होणार नाही, परंतु तुम्ही तुमचे अधिकार दुसऱ्यांना दिलेत का हे सुद्धा तुम्ही स्पष्ट करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 15 वर्षात कामं केली असती तर लोकांनी मला कशाला निवडून दिले असते? तुम्ही नीट कामं केली नाहीत, विकास कामाचा विचार केला नाही, जे कधी कुठं दिसत नव्हते ते आता दिसायला लागलेत, आतापर्यंत कोणत्या गावात फिरकत सुद्धा नव्हता, आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आल्यामुळं आपण काहीतरी करतोय दाखवलं पाहिजे असा केलेला प्रयत्न वगैरे वगैरे. दुसरे एक त्याने बोलले की तुम्ही सहकारी संस्था मोडून खाल्ल्या. आता हे कोण कोणास म्हणाले असं त्या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. कोण कोणास म्हणाले? विद्यमानांची कुठली सहकारी संस्था आहे ते त्यांनी जाहीर करा, हा एक मुद्दा आहे. आणि जे कडेला बसणारे आहेत त्यांच्या पूर्वीचा इतिहास जर तपासला, आता वारंवार आम्हाला ते बोलावं लागतं, आमची इच्छा नाही, परंतु भोर तालुका दूध संघ, डेअरी युनियन, रायरेश्वर मोटार वाहतूक संस्था, बजरंग कुक्कुटपालन संस्था अशी अनेक उदाहरणं आम्हाला या तालुक्यामध्ये देता येतील की ह्या संस्था कोणाच्या काळात आणि कोणामुळे त्या ठिकाणी मोडत निघाल्या. ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबी. बोलताना मला वाटतं खरं तर तारतम्य आपण पाळलं पाहिजे. ठीक आहे, राजगड सहकारी साखर कारखाना 2 वर्ष बंद होता, आहे वस्तुस्थिती आहे. कोणामुळे बंद होता? आज तुम्ही सांगता 15 वर्षात तुम्ही काय केलं, 40 वर्षात तुम्ही काय केलं? या राजगड सहकारी साखर कारखान्याचा कर्ज पुरवठा रोखण्याचं काम कुणी केलं हे या भोर तालुक्यातल्या आम जनतेला माहिती. कारखाना वेळोवेळी अडचणीत आणण्यासाठी कोणी प्रयत्नशील राहिले या सगळ्यांना माहिती आहे, काय कोणाला सांगायची आवश्यकता नाही. आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आज निवडी येथे त्या ठिकाणी जाहीर सत्कार केला. त्यांना आम्ही आज सत्काराने सन्मानित केलं, कारण या भोर तालुक्याचा किंवा या मावळ भागाचा असणारा अस्मिता असणारा हा सहकारी साखर कारखाना, जो कारखाना ज्या चुकीच्या लोकांनी ज्या पद्धतीने राजकीय भूमिका ठेवून आडवी भूमिका चुकीची ठेवून बंद ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला, त्या माणसांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कर्ज मंजुरी करून योग्य ती चपराक दिल्याचं चित्र या ठिकाणी, आणि त्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार केला. आज हजारो कुटुंब त्या ठिकाणी पुन्हा सुखावणार आहेत. आज त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे. शेतकरी राजा आमचा या तालुक्यामधला आज समाधानी होतोय. भविष्यात त्याला चांगल्या पद्धतीचा ऊसाचा दर असेल किंवा ऊसाच्या उत्पन्नातून मिळणारा शेतीचा फायदा असेल हे मिळणार आहे. या गोष्टी करता निश्चितच आम्ही त्यांचे 10 वेळा 100 वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. आणि मग तुम्ही राजगड कारखान्यावर बोलता,
आता मी तर एका वृत्तवाहिनीत वाचलं होतं की ह्या कर्जासाठी मंजूर करताना विरोध असून सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी याच्या बाबतीमध्ये मंजुरी दिली. आणि तुम्ही कोणाच्या तोंडवर करून नाक उचलून बोलताय? तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? हा प्रश्न सुद्धा आमच्या सारख्याला त्या ठिकाणी आहे. म्हणजे बोलताना सुद्धा काहीतरी तारतम्य पाळलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी सांगायचं. फक्त त्यांनी सांगितलं म्हणजे आमदार फंड, डोंगरी विकास फंड 25-15 वरच काम यांनी आतापर्यंत केलं, इतर काही निधी आणला नाही. मला वाटतं माझ्या निवडणुकीमधलं जे काही छापलेलं जे काही पुस्तक होतं केलेल्या 5 वर्षातल्या विकास कामांचं, ते मला वाटतं कदाचित त्यांनी पाहिलं नसेल किंवा वाचलं नसेल. ते मला वाटतं त्यांनी जर वाचलं तर गेल्या 5 वर्षात आमदार फंड, डोंगरी विकास फंड आणि 25-15 व्यतिरिक्तचा काय निधी मी उपलब्ध मतदारसंघासाठी केलाय, आता ते माझं कर्तव्य होतं, तुम्ही केलाय ते मी प्रिंट केलेलं आहे पुस्तकामध्ये. ते पुस्तक मी बऱ्यापैकी त्या ठिकाणी सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कदाचित मला वाटतं त्यांना त्याची माहिती नसावी. खरं तर ते पुस्तक वाचलं तर त्यातला बऱ्यापैकीचा गैरसमज त्यांचा दूर होईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. बनेश्वर तीर्थक्षेत्र असून 35 ते 40 वर्ष प्रतिनिधित्व करताय. तेथील रस्ते करायची जी मानसिकता नव्हती. नसरापूर रस्त्याच्या कडेला विद्युत पोलची मागणी, 5 मीटरचा रस्ता वाढवणार वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी त्यांनी मांडल्या. खरं तर बनेश्वरचं तीर्थक्षेत्र हे अतिशय मोठं आहे आणि या तीर्थक्षेत्राकरता खरं तर ही जागा वन विभागाच्या अखत्यारीमधली आहे. कारण की कुठलेही काम करायचं म्हटलं तर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा जरी बनवायचं म्हटलं तर वन विभागाची मालकी असल्यामुळे वन विभागाच्या माध्यमातून त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे. या अगोदर सुद्धा प्रयत्न झाले. वन विभागाने सुद्धा करोडो रुपयाच्या कामाच्या रूपानं त्या वनेश्वर तीर्थक्षेत्राच्या परिसराच्या विकासामध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे. मध्यंतरी एका रस्त्याच्या संदर्भामध्ये मला विशेष करून सांगावंसं वाटतं की ज्या खासदार आपल्या मतदारसंघाचे आहेत माननीय सुप्रियाताई सुळे यांनी एक आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केलं होतं आणि त्या कार्यालयाच्या आंदोलनामध्ये त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी दिलं की आम्ही याला निधी उपलब्ध करून देऊ आणि हे काम आम्ही लवकरात लवकर सुरू. त्या अनुषंगाने ते काम मंजूर झालं आणि ते काम त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं. या महाशयांनी परत जाऊन दुसरं भूमिपूजन केलं. म्हणजे आंदोलन त्यांनी केलं, त्याचं काम त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी मंजूर झालं. कायमस्वरूपी तुम्ही दुसऱ्याच्या श्रेय लागण्याचा मला वाटत नाही. आम्ही नाही कधी प्रयत्न केला, पण तुम्ही तर तो प्रयत्न केला. अशा असंख्य उदाहरणं तुम्हाला देता येतील. गेल्या 8-10 महिन्यातली कालावधीमधली ज्या पद्धतीनं मी तुम्हाला आकडेवारीनुसार सुद्धा गावनिहाय सुद्धा सांगू शकतो. आपल्या वेळवंड खोऱ्यामध्ये भोर तालुक्यामध्ये जैतपाड म्हणून एक गाव आहे. जैतपाड गावाकरता 30-54 मध्ये 23-24 मध्ये एक 50 लाख रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी आम्ही सुचवलेला होता, तो मंजूर झाला. त्या रस्त्याचं भूमिपूजन आम्ही केलं. यांनी जाऊन परत त्या रस्त्याचं दुसऱ्यांदा भूमिपूजन केलं. तुमचा कालावधी कधीपासून सुरू झाला आणि त्या कालावधीच्या अगोदरची जी काही कामं मंजूर होती ती आमच्या कालावधीमध्ये झालेली होती. त्याची कामाची प्रशासकीय मान्यता वर्क ऑर्डर झाल्या, आचारसंहितेमुळे त्या कामाची भूमिपूजन झाली नाही, ते आम्ही नंतरच्या कालावधीमध्ये घेतली. परंतु यांनी परत जाऊन त्याची भूमिपूजन घेतली. जैतपाडचा एक विषय, जैतपाड रांजणवाडी एक पूल त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. खरं तर कृष्णाखोरे, महाराष्ट्र राज्याचे कृष्णाखोरे विकास महामंडळामार्फत बिगर सिंचन प्रापण सूची या शीर्षकाखाली ह्या पुलासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी आपण पाठपुरावा करून मंजूर केला. आजही आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती, तुम्ही जाऊन तिथं पहा. त्या पुलाचं भूमिपूजन आम्ही केलं. त्याच्यानंतर परत त्या शेजारी तिथंच त्या कोनशिलेच्या शेजारी यांनी परत नवीन कोनशिला बांधली आणि तिथे त्याचं परत भूमिपूजन केलं. अरे तुम्ही 23-24 मधल्या तुमच्या कार्यकाळातल्या कामाचं भूमिपूजन करा ना, आमचं काही दुमत नाही. त्यांनी सांगायचं की म्हणले आमचं श्रेय घेतात. अरे तुम्हीच आमचं श्रेय घेताय. तिसरा मुद्दा सांगायचं म्हटलं तर घिसरचा जो साखो पूल त्या ठिकाणी मंजूर केला, त्याच्यामध्ये त्या पुलाचं सुद्धा भूमिपूजन पूर्वी झालं होतं, त्याचे परत यांनी भूमिपूजन केलं. आता मुळशी तालुक्यामधलं विशेष सांगायचं म्हणजे शेवटच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक लागणार होती त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भरे क्रीडा संकुलासाठी आपण 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्याची ऑर्डर मंजुरी सुद्धा आहे. त्याच्यात तारीख बघितली तरी सुद्धा तुम्हाला समजेल की मागच्या कालावधीतली आहे 25 वर्ष.
आता ह्या महाशयांनी मागच्या एक 15-20 दिवसापूर्वी त्या भरे क्रीडा संकुलाचं काम त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन करून टाकलं. म्हणजे तुम्ही आणा, तुम्ही मंजूर करा आणि करा ना, त्याबद्दल दुमत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पौड कोळवण काशी फागणे धरण रस्ता, जे वळकी नदीवरचा जो पूल आहे, साधारणतः काशी कोळवण भागात जाणारा हा पूल बरेच दिवस धोकादायक होता, म्हणून आपण खरं तर अर्थसंकल्पामध्ये 2023 त्याला मंजुरी मिळाली 10 कोटी रुपयाची. त्याचे काम त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे गेलं. त्याचे यांनी जाऊन तिथं लोकार्पण सोहळा करून टाकला. दुसरी गोष्ट, भोर एसटी स्टँडच्या परिसरामध्ये 23-24 मध्ये आपण कॉन्क्रिटीकरणाचं काम केलं. आज जवळपास 1,38,00,000 रुपयाचे नवीन एसटी स्टँडची इमारत सुद्धा त्या ठिकाणी आता नव्याने मंजूर आहे. वर्ष झालं त्याच्यावर हे शब्द काढायला तयार नाही. त्याच्याबद्दलचं काम सुरू व्हावं ह्याच्यासाठी वर्ष झालं, यांना ते काम साधं मंजूर असलेलं सुरू करता आलेलं नाही. काल एसटी बसचं लोकार्पण सोहळ्याला काल ते तिथं आले होते आणि मागच्या वेळेला एसटी बसचा लोकार्पण सोहळा होता त्यावेळेला आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेतून भूमिपूजन आपलं बसचं किट कापून त्या ठिकाणी लोकार्पण केलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणले हे आम्ही मंजूर केले. आता आमच्याकडे सगळ्या पत्रेवर एकूण 10 बसची मागणी आपण त्या ठिकाणी केली होती. त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या वेळेला 5 बस उपलब्ध झाल्या. त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं उर्वरित 5 बस सुद्धा थोड्या दिवसात येणार आहेत. त्या काल त्या दिवशी आल्या. आम्ही म्हणलं कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आमचा आग्रह होता की म्हणले आपण त्या बसचं लोकार्पण करू, परंतु थोडं व्यस्त शेड्यूल असल्यामुळं मी म्हणलं आपण पुढे घेऊ. तर ह्यांनी येऊन लगेच त्याचं लोकार्पण केलं. आता ठीक आहे, तुम्ही केलं आमचं काय मत नाही, परंतु ते केलंय ते सगळं तुमच्याच काळात झाले असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते मात्र चुकीचं आहे. भोर नगर परिषदेमध्ये म्हणले 25 कोटीची कामं केली. आता कुठं 25 कोटीची कामं केली आम्हाला तर काय अजून दिसलं नाही. आम्ही इथंच बसलेलो आहेत, रोज आम्ही भोरमध्येच असतो. काल म्हटले आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत मंडळांच्या भेटी घेतल्या. ही तुम्हाला भेटी घ्यायची वेळ का आली 2-2, 3-3 वाजेपर्यंत? आज उद्याची येणारी निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे ही तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही फिरताय ना. तुम्ही आम्हाला सांगताय की कधी फिरत नव्हते ते फिरायला लागले. अरे आम्ही तर पहिल्यापासून फिरतोय. तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही फिरत नव्हतो, पण तुम्हाला रात्र एवढा 2-2, 3-3 वाजेपर्यंत फिरायची काय आवश्यकता भासायला लागली? हा सुद्धा प्रश्न आता त्या निमित्तानं पुढे येत आहे. मागच्या विधानसभेच्या वेळेला हे मला म्हटले आता यांनी 6 महिने सुद्धा झाले की यांना सत्तेशिवाय हे राहू शकत नाही. तुम्ही राजकीय दृष्ट्या तुमच्या स्वार्थासाठी किती वेळा पक्ष बदललाय? पहिलं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता, तिथून तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाला, तुमच्या पत्नी पंचायत समिती सभापती झाले, त्यांना सोडून तुम्ही परत शिवसेनेमध्ये गेला. शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष झाला. तिथून परत तुम्ही निवडणुकीच्या मोसममध्ये ऐन वेळेला 15 दिवस अगोदर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाताय, तिकडे घेताय. तुम्ही किती वेळा पक्ष बदलले, काही केलं तरी चालतंय आणि आम्ही सत्तेत राहू शकत नाही म्हणता. मग तुम्ही कोणाच्या विरोधात होता आजपर्यंत? ज्या लोकसभेच्या निवडणुकीत मी जवळ पाहिलं असेल की ज्या पक्षाबरोबर हे पक्षात राहिले त्या पक्षाचं हे कधीच काम केलं नाही, अशी परिस्थिती मी आजपर्यंत जवळ पाहिली. ही बोलायची गरज नव्हती, मला पण बोलावं लागते नाही, परंतु त्यांनी आम्हाला बोलावं. आज तुम्ही सांगताय मी जिल्हा परिषद सदस्य होतो, मी यांच्या काळात आमचं केलं तमके. ठीक आहे ना, तुम्ही काय केलं तर तुम्ही मांडा ना, तुमचा अधिकार आहे, आमचं काही त्याबद्दल दुमत नाही. परंतु तुम्ही आम्ही केलेल्या कामाचं स्वतः उद्घाटन करताना आम्हाला म्हणताय श्रेयवाद घेतात म्हणून. दुसरी महत्वाची गोष्ट तेच आहे ना, आता भोर प्रशासकीय इमारत एक साधारणतः एक इमारत व्हावी, सर्व कार्यालय एका ठिकाणी यावीत म्हणून आपण जागेची माग उपलब्ध करत होतो. ती जागा उपलब्ध झाल्या. शेवटी नवी आळीमध्ये भोर नगरपालिकेची असणारी जागा त्या ठिकाणी 2 एकर जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्या जागेमध्ये आता त्या स्लॅब जवळपास पहिला झालेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये तिथल्या सुद्धा इमारतीचं काम पूर्णत्वाकडे येईल. ही 16 कोटी रुपयाची इमारत मागच्या काळात होती. अशा धर्तीवरती मुळशी तालुक्यामध्ये सुद्धा तहसील कार्यालयाची 15 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी आपण मंजूर केली, ती आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
त्याचप्रमाणे वेल्हे तालुक्यामध्ये आम्ही इमारत मंजूर केली. जुन्या पंचायत समितीच्या जागेमध्ये तिथं जागा ती जुनी पंचायत समिती इमारत जागा साफ करून त्या ठिकाणी इमारत व्हावी असा प्रयत्न होता. तिथं काय राजकीय दृष्ट्या याच मंडळींनी खोडा घातला. समोरच्या जागेत त्या ठिकाणी करा म्हणून सांगितलं. त्याच्यातही परत ह्यांना मंडळींनी विधान लोकसभेत खोडा घातला. म्हणले बाजारपेठेच्या खाली येते, बाजारपेठेतच जायला पाहिजे, तहसील कार्यालयात जायला पाहिजे, त्याच जागेत जायला पाहिजे. तिथेही सर्वेक्षण झालं. तिथेही आता मला अशी माहिती कळाली की त्या जागेमध्ये तहसील कार्यालयाच्या जागेत तिथे तेवढी जागाच उपलब्ध नाही, तिथेही ती इमारत होत नाही. मला सांगा, या घटनेमध्ये जवळपास 4 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. आज शासनाकडून जो काही सरकारी दर त्या ठिकाणी वाढतोय, म्हणजे जो DSR रेट वाढतोय बांधकामाचा, 10% जरी आपण प्रतिवर्षी वाढलेला धरला तरी आता 4 वर्षाचा 40% दर हा बांधकामाचा वाढलेला आहे. म्हणजे आज 16 कोटी रुपयाच्या इमारतीमध्ये 6 ते 8 कोटी रुपयाचा निधी भविष्य काळात इमारतीला कमी पडणार. ह्याची जबाबदारी कोणाची? फक्त इथं बांधायचं का तिथं बांधायचं तिथं बांधायचं हे राजकीय दृष्टिकोन तुमचा ठेवलाय का? आज तालुक्यातली इमारत जर झाली असती तर आज तिथल्या संबंधित नागरिकांना चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असती. आज तुम्ही म्हणता इथं शालेय विद्यार्थ्यांची सोय बसच्या माध्यमातून चांगली झाली, 100% चांगली झाली. परंतु शालेय विद्यार्थ्यांव्यतिरिक्त या तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांचे सुद्धा प्रश्न आहेत ना, की सरकारी कार्यालयात वारंवार खेटे घालतात, त्यांना तिथं कुठल्या नागरिक सुविधा मिळत नाही. तिथं जर सुविधा मिळाल्या तर त्याच्या अडचण काय? ह्याच्याबद्दल कुणी बोलायची गरज त्यांना असं आहे असं मला वाटत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी मध्यंतरी पानशेतच्या सुद्धा PSCचं सेंटर जे आहे तिथं कर्मचारी वसाहत होती, तिची मंजुरी पूर्वीच्या काळामध्ये मिळाली, तिचंही भूमिपूजन यांनी करून टाकलं. त्याचप्रमाणे चेलाडी फाटा ते वेल्हे रस्ता एक पूर्वीच्या काळात नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही मागणी केली होती 22-23 मध्ये CRF मध्ये, तर त्या कामाच्यासाठी 4,81,00,000 रुपये मंजूर होते. त्याचं काम पूर्ण झाले, त्याच्याही चर्चा मध्ये आम्हीच केली. मुळशीतील गायरानाच्या संदर्भातला विषय आहे. चांदे, नंतर मारुंजी आणि नेरे आणि जांभे ही 4 गावाच्या गायरानाची जागा ही ग्रामपंचायतीला मिळावी असा माननीय महसूल मंत्री, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या काळापासूनचा हा प्रलंबित प्रश्न आहे. त्या काळात आम्ही त्यांच्याकडे मिटिंग घेतली होती, त्यांचं प्रोसिडिंग झालं आणि त्यांनी माननीय आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी यांना आदेश दिले की हा प्रस्ताव तुम्ही शासनाकडे सादर करावा. तो प्रस्ताव आता शासन स्तरावरती गेला. मागच्या 15 दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी महोदयांना आदेश दिले की या पद्धतीचं तातडीने निर्णय तुम्ही घ्या. ते ह्यांनी सांगितलं म्हणजे एका मिटिंग मध्ये कुठे निर्णय होतात? अरे एका मिटिंग मध्ये निर्णय होत नाही आम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला पार्श्वभूमी मागची माहिती आहे का? आता चांदे गाव तुमचं स्वतःच आहे, तुमच्या गावाची गायरानाची जागा मिळेल म्हणून आम्ही मागच्या 5 वर्षापासून प्रयत्न करतोय ना. मग मागचे 5 वर्ष तुम्ही जर तिथले लोकप्रतिनिधी आहात म्हणताय की जिल्हा परिषद सदस्य त्या विभागाचे होता म्हणताय, मग तुम्ही का नाही ही जागा ग्रामपंचायतला तुमच्या मिळून दिली? हा सुद्धा प्रश्न आहे ना. जे करतोय त्याला केलं म्हणा ना, आम्ही कुठे आमच्या नावाची पाठी तिथे लावायला यायला लागलोय. परंतु असं काहीतरी सांगायचं की त्याच्यामधून काहीतरी फार मोठं चुकीचं करताय असं भासवण्याचा प्रयत्न केला. आता बॅनर जनतेने नागरिकांनी लावली, त्यांना आनंद झाला. आमच्या गावाला हे गायरान होतं ते आम्हाला आता नागरिक सुविधा विकास कामासाठी मिळते. ह्याच्यात गैर काय? आणि एवढं झोपण्याचं कारण काय? तुम्ही करा मंजूर आणि तुम्ही लावा बॅनर. PMRDचा आराखडा, विकास आराखडा हा त्या ठिकाणी आता सद्यस्थितीत रद्द झालेला आहे. आता पूर्वीचा रिजनल प्लॅनिंग अथॉरिटीनुसार जे आरक्षण पूर्वीच्या काळामधलं होतं त्या आरक्षणाच्या अधीन राहून त्याचप्रमाणे PMRDचा भविष्यातला होणारा आराखडा याची माहिती घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय या जमिनीचं योग्य ते वाटप करणार. तुम्हाला एवढं काय वाटायचं कारण नाही. त्या चांदे गावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एक गायरानाच्या जागेमध्ये PMRD कडून कचरा व्यवस्थापनाचा घनकचऱ्याचा प्रकल्प त्या ठिकाणी आरक्षित जागा केलेली होती. त्या जागेसाठी ग्रामस्थांनी विरोध केला आणि त्या विरोधाच्या अनुषंगाने आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेऊन तो प्रकल्प अन्य ठिकाणी हलवा अशा पद्धतीची मागणी आम्ही पुरी केली. पण जर का आम्ही चांगलं काम करतोय तर तुम्ही चांगलं म्हणा ना.
तुम्हाला फक्त राजकीय भूमिका ठेवायची असेल तर मात्र त्या भाषेत सुद्धा आम्हाला बोलता येईल. पण आमचा स्तर कधी खालच्या लेवलला गेलेला नाही. परंतु कालच्या वक्तव्यातून मला म्हणजे कीव वाटली की किती बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं. लोकप्रतिनिधी म्हणून आज जे काही तुम्ही त्या ठिकाणी जनतेमध्ये माणसांमध्ये वावरताय त्याचं तरी भान तुम्ही ठेवलं पाहिजे बोलताना. आणि आम्ही असं केलं ना आम्ही तसं केलं, अरे तुम्ही काय केलं ते तुम्ही मांडा. दुसरी गोष्टमध्ये त्यांनी अजून एक काही गोष्टी सांगितल्या की PMRDच्या माध्यमातून ह्यांना म्हणले निधी आणता आला नाही. मला वाटतं मी एक पुस्तिका छापलेली आहे ती मला वाटतं मी त्यांना पाठवून देतो किंवा तुमच्याकडे देतो. तुमच्यापैकी त्यांना तुमच्याकडून त्यांना एक देण्यात यावे असं मला वाटतं की त्यातल्या सगळ्या गोष्टी PMRD 25-15 मनरेगा मधली जिल्हा नियोजन समिती 30-54 50-54 राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामधली कामं किंवा आमदार फंड डोंगरी विकास फंड हे सगळ्याची कामं त्या ठिकाणी अंतर्भूत केलेली जे आमच्या प्रयत्नातून केली ती. पुनर्वसनाचा पण मोठा विषय आहे. प्रकल्पांसाठी वीर आणि भाटघरसाठी ते वेगळा निधी आणलेला, दाखल्यांसाठीचा केलेला प्रयत्न, हे सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर पाणी पुरवठ्याच्या बद्दल सुद्धा भोर शहरामध्ये ते बोलले. म्हणले भोर शहराची लोकप्रतिनिधी एवढं सुद्धा कळलं नाही की म्हणले भोर शहराचं पाणी आणि त्याची विहीर ही म्हणले धरणाच्या खाली आणि ती धरणाच्या खाली असल्यामुळं म्हणले भोर शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा. आता भोर शहराच्या विहीर काय आज नाही, म्हणजे स्वर्गीय अमृतदादा रावळ असताना त्यांनी ही योजना राबवली होती पहिली भोर शहराची पाण्याची योजना 78 साली. तेव्हापासून तिथं आहे. आम्ही त्याचं विहिरीचं विस्तारीकरण रुंदीकरण केलं, तिथं बांध बंदिस्त घातले आणि पाणी साठवण्यासाठी तिथं व्यवस्था केली आणि तेच पाणी आजपर्यंत आपण पितोय. आपण आता 78 पासून 2025 पर्यंत समजा ठीक आहे तुम्ही नसाल या मतदारसंघात, पण 2009 पासून तरी तुम्हाला एवढ्या वर्षात कळलं नाही हे भाटघरच्या धरणाच्या खालून पाणी येते. प्रश्न तो नाही. मग भाटघरच्या धरणातून खाली पाणी जात आहे ह्याच्यावर काय बोलत नाही हा प्रश्न आहे ना. त्याच्यात तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का नाही हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यावर त्यांना जाहीर आव्हान आहे माझं. भाटघर, नीरा देवघर आणि चापेड गुंजुनी या धरणामधून या भोर वेल्हे किंवा या लाभ क्षेत्रामधील गावांच्या व्यतिरिक्त जे पाणी जाते त्यासाठी तुम्ही लढा उभारणार आहे काय सांगा. आणि त्यासाठी आम्ही तिथं तुमच्या बरोबर पुढे साथ द्यायला तयार आहे. परंतु फक्त राजकारणासाठी राजकारण करू नका. शेवटी तुम्हाला पण तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला उत्तर द्यावे लागतील अशी परिस्थिती आहे. या पाण्याच्या बोलण्यासाठी तुम्ही आज भाटघरच्या पिण्याच्या पाण्याचं बोलताय, पण या तालुक्याच्या अनेक वर्ष रखडलेल्या आणि कोणाच्यामुळे रखडलेल्या सिंचनाच्या प्रकल्पासाठी किंवा कालव्यांच्या कामासाठी कोण जबाबदार आहे त्याला जबाब विचारू शकता का हा प्रश्न आम्हाला देखील आहे. त्यामुळे बोलाचं किती, बोलाचा भात आणि बोलाची कडी किती आता बोलायची आवश्यकता असं मला वाटत नाही. त्याचप्रमाणे काय काल म्हणले भाजपची जुनी लोक म्हणतात की आता आम्हाला त्यांच्या हाताखाली काम करायला लागते आणि आमची घुसमट होती. आता इथं बहुतेक सर्व जुने भाजपचे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत. जीवनाप्पा कोंडे पूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, तालुका अध्यक्ष म्हणून काम केले. संतोष धावले पूर्वी श्रमचे भाजपचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आमच्या अगोदरपासून आहे. रवींद्र कंका असतील, इथं फडणवीस ताई असतील किंवा अजून बरेचसे कार्यकर्ते मागे पण बसलेले आहेत. डॉक्टर चोबे आहेत, ननवरे ते डोंगरी विकास परिषदेचे जिल्ह्याचे कमिटीवर सदस्य म्हणून काम केलेले आहेत. अशी बरीचशी मंडळी आहेत. काही मंडळी आज उपस्थित नाहीत. बाळासाहेब गरुडांचा फोन होता, ते मुंबईला काही पक्षाच्या मिटिंगसाठी गेलेले आहेत. सर्वच्या सर्व कार्यकर्ते बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. पक्षामध्ये आम्ही नव्यानं त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. सर्व जुनी मंडळी त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी सदस्यत्व स्वीकारलेले आहे. त्याचं काम मी त्या ठिकाणी फॉर्म भरून माझा सदस्य झाले. माझ्याकडे पक्षाचं दुसरं कुठलंही पद नाही, त्यामुळे माझ्या आधिपत्याखाली करायचं कारण नाही. मी यांच्या आधिपत्याखाली काम करणार आहे, करत राहतोय. प्रश्न सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. आमच्या मधला वाद वितंड काही नसताना तो निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही.
मी मुलाखत जरा बारकाईने बघत होतो, तर मुलाखतीमध्ये एका बाजूनी लिखाण काम करून कागदावर नोट पुरवण्याच्या चिठ्ठ्या पुरवण्याचं काम एक जण करत होता आणि उजव्या बाजूने एक जण कानात काहीतरी सांगून मुद्दे लक्षात आणून देण्याचं काम करताना मला दिसलं. आता त्याच्यात परत मुद्दे उपस्थित करणारा निघून गेला आणि दुसरा परत त्या ठिकाणी येऊन बसला. आता ते काय आणि कशासाठी, म्हणजे तुम्ही फक्त लोकांपुढे मी शो करण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही प्रश्न काय घेऊन जनतेपुढे आला हा खरा प्रश्न आहे. जनतेसाठी कुठली योजना आणली, काय काम केले हेच सांगण्याच्या व्यतिरिक्त आम्ही केलेल्या न केलेल्या कामाचं श्रेय आमदार घेतायत हे सांगाय तुम्ही तिथं आला होता. हे जे काय पद्धत असेल तर मला वाटतं ही चुकीची आहे आणि इथून पुढे मला त्यांना एकच सांगणं आहे, आम्ही सुद्धा जसेच तसं उत्तर द्यायला खंबीर आहोत. तुम्ही तुमची पातळी त्या ठिकाणी ढासळून देता कामा नये. शेवटी चांगले चांगले शब्दप्रयोग आमच्याकडे पण आहेत, आम्ही सुद्धा चांगलं बोलू शकतो, पण आमच्या ते संस्कृतीचा भाग नाही. आमच्या संस्कृतीत ते कधी आलेलं नाही, आचरणात आलं नाही, वर्तनात सुद्धा आलेलं नाही. आम्ही त्या पद्धतीने वागणारी माणसं नाही. पण शेवटी कसं आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. इथून पुढं बोलताना निदान तारतम्य ठेवावं एवढंच माझं त्यांना या निमित्तानं सांगेन. दादा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी भोर तालुक्यातून गटगणरचना जाहीर झालेली आहे. त्यामध्ये बोंबवली गटामध्ये थोडासा फेरबदल झालेला आहे, तर तो तुमच्यामुळे झाला असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्याबाबत काय सांगतो? माझ्यामुळे झाला म्हणजे मी काय शासकीय कुठला अधिकारी नाही किंवा ही वार्ड रचना काय तहसीलदार तालुक्याचे असतात ते बनवतात निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आणि ती अंतिम करण्याचं काम माननीय आयुक्त साहेब निवडणूक आयोगाचे वतीने निर्णय अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी घेत असतात. आता ह्याच्यात आमचा हस्तक्षेप का व्हायचा प्रश्नच येत नाही. जी वार्ड रचना मला आठवते मागच्या वेळेला जी वार्ड रचना होती, म्हणजे तुम्ही बोंगोली आणि संगमनेर गाण्याच बोलताय ना, ती वार्ड रचना पूर्वीच्या काळामध्ये काही व्यक्तींनी हरकत घेतल्यामुळं ही 3 गावं म्हणजे तांबाड आणि 2 हातवे खुर्द हातवे बुद्रुक ही गावं वरच्या गाण्याला त्या ठिकाणी म्हणजे नसरापूर गाण्याला त्या ठिकाणी जोडलेली होती आणि उंबरे, कामथडी आणि करंदी ही 3 गावं ह्या गाण्याला जोडलेली होती. त्यावेळेला हरकत काही लोकांनी घेतली आणि ती परत मूळ ठिकाणी त्या ठिकाणी आणली. आताचा आराखडा तुम्ही जर पाहिला असेल तर तो जाहीर होताना जी मूळ ठिकाणी आणली त्यामध्येच बोंगोली आणि संगमनेर गाण्यातच ती गावं होती. पब्लिक झाली, हरकत घेतली आणि ती हरकत ती मान्य झाली आणि परत ती 3 गावं तिकडे गेली. म्हणजे मला सांगा ह्याचा खरा लाभार्थी कोण आहे? ह्याचा लाभार्थी कोण आहे सगळ्या जनतेला माहिती आहे. याचा राजकीय फायदा कोणाला होणार होता, राजकीय फायदा तोटा कोणाला तुमचा करायचा होता. म्हणून मी म्हणलं ना तुम्हाला मगाशी, एक गेला आणि दुसरा येऊन बसला. म्हणजे अरे नेमकं चाललंय का, आट्यापाट्याचा खेळ चाललाय का काय या ठिकाणी राजकारणात, अशी परिस्थिती सध्या तरी दिसते. ठीक आहे, काय गाव इकडची बदलली तिकडची इकडं बदलली म्हणजे काय, शेवटी जनतेच्या निर्णयापुढं कोणाचंच काय नसतं. आज गावांचं मतदारसंख्या उडून इकडं कमी करणे तिकडं जास्त करणे हा प्रयोग तुम्ही सत्ताबळाच्या आधारावर करू शकत असाल, मी केला असं म्हणत नाही, करत असाल तर त्याचं उत्तर जनता तुम्हाला मतदानाच्या रूपाने निश्चित देईल असं माझं त्या ठिकाणी त्यांना सांगतो. बॅनरवर नेत्यांचे फोटो नसतात असं एक त्यांनी आरोप केला. नाही, आता जो आमच्या पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे, माननीय जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय मंडल प्रमुख आणि जो बॅनर लावणारा व्यक्ती असतो ज्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे बॅनर लावायचा आहे तो त्या प्रोटोकॉल प्रमाणे लावतो. काही वाढदिवस किंवा इतर ठिकाणी जर का असं व्यक्तिगत त्यांच्या प्रत्येकाच्या प्रेमापोटी त्याने काही फोटोमध्ये कमी जास्तपणा केला असू शकतो, पण आमचा प्रोटोकॉल हा ठरलेला आहे आणि ठरलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचप्रमाणे JP नड्डा साहेब, त्याचप्रमाणे आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, अमितजी शहा साहेब, बावनकुळे साहेब, चंद्रकांतदादा पाटील, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री श्री मोहोळ आणि रवींद्रजी चव्हाण यांचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, असा प्रोटोकॉल प्रत्येकाचा आहे पक्ष लेवलवरचा. आणि महायुतीमध्ये तो महायुतीचे जे काही दोन्ही मुख्यमंत्री आहेत तो प्रोटोकॉल आहे. म्हणून असं काही कुठं प्रोटोकॉल खेळण्याचा प्रयत्न नाही. तुम्ही मगाशी एसटी बद्दल म्हणला की बसेवर आमच्याकडे अवेलेबल आहे,
आम्ही पत्रव्यवहार केल्यामुळे त्या बस मिळालेल्या आहेत हे पत्रव्यवहार आहेत. मात्र सर्वच पक्ष भोरमधले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल ह्यांचा अजितदादांचा, भाजप असेल, सगळेच आमचे शिंदे गट असेल, सगळेच दावा करतायत, सगळेच पत्र सोशल मीडियावर व्हायरल करतायत आणि आम्ही आमच्यामुळे देश आले असं ते दावा. मागच्या पंचवार्षिक मध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. ती मागणी आताची नाही, ती मागणी वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्याच सन्मान्य तिथल्या त्या मतदारसंघातल्या आमदारांनी लोकप्रतिनिधी मागणी केली. ती मागणी आम्ही केलेली होती. त्यावेळेला एक लोकप्रतिनिधी नव्हते, त्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांनी मागणी कशी केली हा एक प्रश्न आहे. आम्ही मागणी केली आणि त्यावेळच्या सन्माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी त्या सूचना दिल्या. त्या बस काय एका रात्रीत तयार होत नाही, त्याची निर्मिती होते, बांधकाम बसतं होतं आणि मग ते येतात, त्यावेळेला कालावधी झाला. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की हे यांच्या काळात आलं म्हणजे ह्यांनी केलं. त्याच्याबद्दलचा सक्षम तो कागदपत्री पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी कधी तुम्हाला द्यायला तयार आहे. जागतिक लेवलची स्पर्धा आपल्या बोरवेलला मोर्शीमधून जाती. माहिती सरकारच्या माध्यमातून ही स्पर्धा होती. मग माहितीने एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती सरकारच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा आपल्या स्पर्धा होत नाहीये. की माननीय राष्ट्रपती पंतप्रधान महोदय त्यांच्या संकल्पनेमधून 50 राष्ट्रांचे स्पर्धक हे राष्ट्रांमधले हे या देशामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी निवडलेले. ही राज्य सरकारने निवडलेली संकल्पना नाही, ही केंद्र सरकारने माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी सुचवल्याप्रमाणे ही निवडलेली संकल्पना आहे. आता राज्य सरकार म्हणून ज्या स्टेटमध्ये ती योजना किंवा स्पर्धा होणार आहे तो स्टेटचा सहभाग त्यामध्ये असतोच ना, त्यामध्ये महायुतीचा पण सहभाग आहे. पण मूळ संकल्पना माननीय पंतप्रधान मोदींची आहे. मी स्पष्ट करतो, याच्या करताचा जो निधी आहे तो मात्र राज्य सरकारकडून त्या ठिकाणी उपलब्ध होणार. आता मला सुद्धा हा प्रश्न आहे की तुम्ही म्हटलं की महायुती म्हणून का नाही एकत्रित झाली. माझा तोच प्रश्न आहे ना. आता त्यांच्या मतानुसार आम्ही लोकप्रतिनिधी नाही, मग ते लोकप्रतिनिधी त्यांनी महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाला हात मारायला पाहिजे होती ना, हा सुद्धा प्रश्न. आता युक्तिवाद जाऊ द्या, प्रश्न असा आहे की त्यांनी त्या कामाच्या बद्दल मी जशी धांगोडी येथे पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर खडबडून जागी होऊन प्रेसला बातम्या दिल्या, नंतर आलेल्या मी पाहिल्या. तोपर्यंत त्यांना ही जागतिक सायकल स्पर्धा आहे का हे माहिती होतं का नव्हतं हा प्रश्न आहे. माझ्या अगोदर तुमच्या सुद्धा चॅनलला बातमी आली होती, अजून कोणाची तरी बातमी आली होती, त्याच्यामध्ये स्पर्धेचा उल्लेख होता. फक्त बातमी अशी होती की या रस्त्यांसाठी लवकरच निधी मंजूर होणार, एकानं होणार म्हणून लिहिलं होतं आणि एकानं लिहिलं होतं की निधी एवढा एवढा मंजूर 37 का 38 कोटी काहीतरी असं म्हणत होते. पण सांगण्यात तात्पर्य काय, मग ह्यांना अधिकार कोणी दिला हा एक प्रश्न आहे. आणि ह्यांना जर ते तुम्ही केलं माहिती होतं तर तुम्ही सायकल स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॅकसाठी हे पैसे उपलब्ध हे का नाही पहिलं सांगितलं. बघा हे लक्षात घ्या तुम्ही, ही असं काही योगायोग नाही, एक तर मुळामध्ये काय माहित नव्हतं. आता आम्ही माहिती दिली की त्यांना वाटलं अरे आपल्याकडनं राहून गेलं म्हणून आता परत माहिती दिली. ठीक आहे, द्या तुम्हाला काय, आम्हाला सगळं कळतं असं आमचा म्हणण्याचा अर्थ नाही. तुम्हाला कळलं तुम्ही द्या, आम्ही कुठं तुम्हाला रोखले. एवढं झोंबायचं काय करतं. वरिष्ठ पातळीवर महायुती सरकार एकत्रित काम करतंय, मात्र स्थानिक लेवलला आता धुसफूस चालू आहे असं म्हणायचं काय नाही. धुसफूस कशाची, हे बघा स्वतंत्र पक्ष आहेत, स्वतंत्र विचारधारा आहे. राज्य सरकारमध्ये जरी आम्ही एकत्रित तिथं काम करत असलो, राज्य सरकारमध्ये महायुती म्हणून जो निर्णय होईल तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा पक्षाचा जो निर्णय आम्हाला आदेश येईल तो आम्हाला बदल करेल. त्या निर्णयाप्रमाणे आम्ही वागलो नाही तर तुम्ही म्हणाल धुसफूस आहे. प्रश्न असा आहे, जर हे सगळे निर्णय वरती एकत्रित होत आहेत तर तिथं तिन्ही पक्षाचं सुद्धा सरकार त्या ठिकाणी कार्यरत आहे हे इथं मान्य का करत नाहीत. तिथं तुम्ही फक्त म्हणताय अमक्याच्या प्रयत्नातून का लिहिता हा प्रश्न आहे ना. तिथं तुम्ही म्हणा ना महायुतीच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या कडून मान्यता मिळाली, तिथे काय नाही म्हणत, सर्वस्वी अधिकार तर त्यांचाच आहे ना. तिथं तुम्ही नाही म्हणत, तिथं नाही म्हणत, तिथं तुम्ही फक्त म्हणता उपमुख्यमंत्र्यांच्या
सूचनेप्रमाणे आली, त्यांच्या आदेशानं आणि त्यांच्या प्रयत्नातून. असं कसं? हे शेवट असं तुझा भाव चालणार नाही ना. हे बघा, आम्ही काय कोणाबद्दल व्यक्तिद्वेषातनं कधी बोलत नाही आणि बोलायचं कारण नाही. जे पक्षाचा आदेश आहे. आणि राहिला विषय दुष्पोषीचा, पक्ष वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला पक्षाचा स्वतंत्र अधिकार आहे. आमचा पक्ष वाढत असेल तर तिकडे आम्ही त्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले. काल सुद्धा ते मी बघितलं, त्याच्यात काही कार्यकर्त्यांना दिशाभूल करून प्रवेश करून घेतले होते. त्याच्यामध्ये एक कुसगावचे विशाल कामटे होते आणि हे जे कुडलीचे नामदेव पोळ होते. त्यांनी परत प्रवेश पक्षात केला. ते म्हणले अहो आम्हाला म्हणले निवेदन द्यायला ते न्यायचे म्हणून नेलं आणि गळ्यात पट्ट्या टाकले. अरे म्हणले तुम्ही कशा काय पट्ट्या टाकल्या? नाही म्हणले अहो आम्ही निवेदन द्यायला गेलो कामाचं म्हणले आणि ते आम्हाला पट्ट्या टाकल्या. आम्ही म्हणले तुम्हाला किंवा तुमच्या विचारधारेला भारतीय जनता पार्टीला सोडून कुठं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्याचा परत प्रवेश झाले. त्यामुळे आता कसं आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करत असला तरी सुद्धा जनता काय त्या ठिकाणी पूर्णपणे सावध. दादा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काही जिल्हा परिषद वॉर्डात निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे काही तुमच्या संपर्कात आहेत अशी चर्चा होती. काही नेते इच्छुक आहेत तुमच्याकडून लढण्यास? नाही, असं कोण माझ्या संपर्कात वगैरे नाही. माझा प्रश्न, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. असं काही कोणाच्या संपर्कात वगैरे कोण माझ्या नाही. पण मी तुम्हाला परत सांगतो, भारतीय जनता पार्टी हा पक्ष भोर विधानसभेत वाढवण्यासाठी आम्ही बसलेले सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहोत आणि त्या पद्धतीचं काम पक्षवाढीसाठी जे करावं लागेल त्यासाठी आम्ही सगळेजण करणार. तिथं काय आम्हाला कोणाची विचारणा किंवा कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश आमचा असेल त्याप्रमाणे आम्ही वागणार. त्यामुळे काय कोण संपर्कात आहे आणि म्हणजे कोणाच्या संपर्कात कोणी राहू नये असं पण काही मुद्दा नाही. पक्षवाढीसाठी जिथे जिथे आवश्यकता असेल ते आम्ही करतो. वरिष्ठांकडून आदेश आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांसह पळवार निवडणूक असं आहे. आता पक्ष स्तरावरून जर आदेश आला तर 100% पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो. त्याची तयारी झाली. तयारी म्हणजे काय, वेगळी तयारी काहीच नाही. प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षाचं सुद्धा लोकसभेला जो आदेश आला तो आम्ही पाळला आणि त्यामुळं काय होईना आम्हाला ते जास्त मी सांगायची इथं आवश्यकता नाही. तर जो आदेश आहे तो आम्ही पाळू. फक्त आम्हाला एकच आहे म्हणजे पक्षसृष्टींचा निर्णय पुढे आम्ही कधी जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण पक्ष वाढवण्यासाठी 100% प्रत्येकाला मुभा आहे जो तो त्याचा पक्ष वाढवतोय. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष अजून जास्त वाढवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. काय बोलायचं मंजूर केला पण त्यांची वाढणार ऐका ना. आता ह्याच्याबद्दल काय माझं म्हणणं असं आहे की जे ऐका ना, जे काही तुमचं मत आहे राजू शेठ असतील किंवा काही तुमचं असेल